कोलबी स्टफ फ्राय। तुम्हाला पण याची रेसिपी पाहिजे तर चला माझ्या परी किचन मध्ये। आज आपण बनवूया मस्तपैकी कोलबी स्टफ फ्राय। ओके, मोठी मोठी मी कोलबी घेतले आणि तिला आता आपण मधनं अशी चिरू, क्लीन करू आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग करू। तर तुम्हाला कोलबी कशी क्लीन करायची, स्टफिंग करता मी तुम्हाला दाखवते। तर कैचीने मी त्याचा असं कट मारून त्याची साल काढले आणि इझिली त्याच्या आतलं जे घाण आहे ते निघत आहे। आणि मग त्याला आता चाकूने मी एक चीर देते आणि त्याला असं कापून घेते, म्हणजे त्याच्यात आपण स्टफिंग इझिली करू शकतो। आणि कसं क्लीन करते मी ते तुम्हाला दिसते। कैचीने त्याच्या शेंड्या बिंड्या काढून घेते। तर झालं माझा कोलबीचं क्लीन करून। तर त्याला वॉश करून घेते। वॉश करून झाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये काय घाण असेल ते पण काढून घ्या। तर बघू शकता तुम्ही, वाटण्याकरता मी घेतला आहे सुका खोबरा, अद्रकचा थोडासा तुकडा, 3 मिरच्या आणि आंबा स्किप नका करू, कारण आंब्याने जो फ्लेवर आंबटवाला येतो तो यम्मी लागतो। लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर घालून त्याला मी वाटून घेते। तर वाटण तयार आहे माझा। तव्यामध्ये तेल घालते आणि तेलामध्ये तो वाटण टाकून घेते। बंद करायचं पण दुसरं टाकताना चालू करायचं आणि वाटणाला मस्तपैकी परतून घेते। त्याचा कच्चापणाचा वास निघून गेला पाहिजे असा एवढा तुम्ही त्याला परतून घ्या। 5 मिनटामध्ये गाईस परतून होते, तर तुम्ही पण 5 मिनटं परता त्याला। तर त्याच्यात हळद घालते, आमचा आगरी मसाला जो बेस्टवाला तो घालते, मीठ घालते आणि त्याला परत एकदा परतून घेते। मसाला आणि हळद शिजण्याकरता त्याला 2 मिनटं अजून मी परतून घेते। अशा प्रकारे शिजून झालंय मसाला, तर त्याला एका प्लेटामध्ये मी काढते। आणि एक सिक्रेट आज तुम्हाला मी सांगते, माझा जे मसाल्याचा आहे तो आहे चाट मसाला। चाट मसाला तुम्ही स्किप नका करू, कारण ह्याच्याने जे स्टफिंगची जी फ्लेवर आहे ना तो डबल होतो। तर अशा प्रकारे मी त्याला कोलबीमध्ये भरून घेते। भरून झाला बघा, अशा प्रकारे मी भरला आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेते आणि लाल मसाला घेते। हे कशाला घेते की जे आपण स्टफिंग कोलबीला भरलं आहे ना स्टफिंगने आतमध्ये, तो तेलामध्ये सुटू नये, निघू नये म्हणून त्याची तांदळाच्या पिठाची एक कोटिंग केले। मसाला तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये नक्की ॲड करा, कारण त्याचा कलर नाही गेला पाहिजे, वाईट नाही दिसला पाहिजे आपली कोलब्या। तर अशा प्रकारे तेलामध्ये मी त्याला फ्राय करून घेते। तर रेडी आहे माझा कोलबी स्टफ फ्राय। आंबा कुठं खाते ते खा। आवाज बघा कोलबीचा किती कुरकुरीत झाले, तुम्ही गाईज ऐका, लाईक करा।